ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारच्या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करत असतो. सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि विवाहित मुली उपवास करतात. देवांचा देव म्हणजे महादेव. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवांचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांचा सर्वात प्रिय महिना आहे. तर आता या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची सेवा ही करायची आहे, पण त्यासोबत आपण श्रावणी सोमवारची कथा देखील ऐकायची आहे. तर कोणती कथा आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. सोमवारच्या 2 कथा आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. कहाणी सोमवारची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजाने एकेकीला एक एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं, चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं. अशी कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढं बायकां भांडणं लागली. एक म्हणे तूच का मुलाबाळांचं करावंस, दूध दुभत्याचं का करू नये, दुसरी म्हणे इनच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये, तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावे. अशी आपली चौघींची भांडणं लागली. हे एके दिवशी राजाच्या कानी गेलं. राजाचं मन उद्विग्न झालं, तसेच मुख चिंताक्रांत झालं. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजाने त्यांना नमस्कार केला. बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजाने सांगितलं. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एक ठाई हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली मीच का असं करावं, दुसरी म्हणाली मीच का असं करावं. अशी आपली चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली. भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळाले. तिला म्हणाले अगं तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना. ती म्हणाली हो. तर मग एक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानात नेहमी चरत असत. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याजवळ तू दुधाच्या धारा धरीस, त्यावर अभिषेक देखील करीत. त्यामुळे तुला हा जन्म आला. राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली, ती तू मान्य कर. नवराच मनी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील. असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडणं सोडून दिली. सुखासमाधानानं वागू लागली. पुढं काय झालं. ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले. तिला विचारलं तू का ग भांडतेस. ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं, याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं. कारण शोधून काढलं. ते म्हणाले बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागत असत. तेव्हा दर सोमवारी उपवास करीस, भिक्षेला जात, 5च घरी कोरांना मागत, त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीत. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं. ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लावेल. असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली. पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडण्याचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली फळं शंकरांना अर्पण करत, स्वतः उपवास करत असा तुझा नेम असे, म्हणून तुला देवानं राजाची राणी केली.
तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली, राजानं ती तुला सांभाळायला लावली, ती तू आनंदाने सांभाळ, सुखाने वाग, यातच तुझं कल्याण होईल, तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली. पुढं काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळाले. तिला भांडण्याचं कारण विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस, आभाळात तू उडत होतीस, त्याच्या खाली एक शिवलिंग होतं, भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली. असं त्यानं तुला सुख दिलं, तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. ऋषीने 4 राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं, राजाला आनंदी केलं व तिथून तो निघून गेला. पुढे सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या. तशा तुम्ही वागा. कहाणी सोमवारची. साधी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकरांची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. तो परत येऊ लागला की म्हणजे तिथे मी येऊ असा आवाज येत होता. हा मागं पाही तर तो तिथे कोणीच नाही. त्या भीतीने वाळू लागला. तेव्हा गुरुनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणीतरी विचारतं, मी येऊ का असं म्हणतं. मागं पाहतो तर तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ए म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ का असा ध्वनी आला. ये असा जबाब दिला. मागं काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागलं, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराच्या पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला, दार उघडलं. पती घरात आले, नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. सरता शेवटचा सोमवार आला. रात्री 9 झालं. 2 जण पलंगावर गेले. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्याने दिली. तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे, मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. मणिशंकरांची प्रार्थना केली, मला अर्धघटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी भटकी राबतायत, शिपाई पहारा करतायत. बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला. जेवण झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हा राहिला. तेव्हा उभयंता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाही, प्यादे नाही, दासी नाहीत, भटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4 सोमवार हाक ऐकली. जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्यांची झाली. ती मला देवाना दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितली. शंकरांची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा पाव. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सपा संपूर्ण हो. कहाणी सोमवारची. खुलभर दुधाची. एका परमेश्वरा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवांचा गाभारा दुधानं भरावा, परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. राजानं दौंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला सुचेनास काय करावं. त्याचप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा. राजानं
राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलवर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते. असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु त्याचं काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. तसेच राजानं देवळी शिपाई बसवले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभय वचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून भरत नाही. याला युक्ती काय करावी? मुला वासरांना दूध पाजवावं, तसेच घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल. नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं. गावात दौंडी पेटवली. चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहता तो देवाचा गाभारा पूर्णपणे भरला होता. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिले. लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही नांदो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो. तुम्हाला जर ही सोमवारची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. तसेच मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.